कोरेगाव भीमामध्ये आज 206वा शौर्य दिन बघण्यासाठी आणि हा सगळा सोहळ्यासाठी खरं तर लाखो अनुयायी हे दाखल होताना बघायला मिळतात। कोरेगाव भीमामध्ये या विजयस्तंभाला अभिवादन केलं जात आहे आणि या अभिवादनासाठी अनुयायांची मोठी गर्दी होती आहे। प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यांनी सुद्धा इथे हजेरी लावलेली होती, विजयस्तंभाला अभिवादन केलेलं होतं। यांच्यासोबत सुद्धा बऱ्याच संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित होते। शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमामध्ये अनुयायांची मोठी गर्दी झालेली दिसते। तर ही काही दृश्य आपण बघतो आहोत कोरेगाव भीमामधली आणि 206वा शौर्य दिन इथे पाळला जातो आहे आणि यासाठी मोठी गर्दी होती आहे। तर या सगळ्या संदर्भामधून मोठी तयारी केली जात होती, प्रशासनाकडून सुद्धा मोठी तयारी करण्यात आली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे आसपास तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण देशभरामधून इथे लाखो अनुयायी हे येत असतात, त्यामुळे या सगळ्यांना सुरळीत पद्धतीने या विजय स्तंभाचं दर्शन घेता यावं, त्याला अभिवादन करता यावं यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा आणि इथली यंत्रणा सुद्धा, प्रशासन यंत्रणा सुद्धा मोठी तयारी करत आहे। तर ही काही थेट दृश्य आपण बघतोय। शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमामध्ये लाखो अनुयायी हे जमलेले आहेत। 206वा शौर्य दिन साजरा केला जातोय। 1818 मध्ये पेशव्यांची राजवट संपुष्टात आलेली होती। ब्रिटिशांनी हे युद्ध केलेलं होतं आणि या लढाईच्या नंतर इथे हा विजयस्तंभ उभारला गेलेला आहे आणि या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरामधले लाखो अनुयायी हे इथे दाखल होत असतात। दरवर्षी आजचा दिवस हा शौर्य दिन म्हणून पाळला जातो आणि या शौर्य दिनासाठी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथे अनुयायी दाखल होत आहेत। तर मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसते आहे इथे आणि विजयस्तंभाला आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे, रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। यंदाच्या वर्षी हा विजयस्तंभ हा तिरंग्याच्या रंगामध्ये सजवण्यात आलेला आहे। अगदी काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांच्या पत्नी सुद्धा तिथे दाखल झालेल्या होत्या आणि असंख्य कार्यकर्ते त्यांचे तिकडे होते आणि त्या दोघांनी जाऊन दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे। तर सकाळी 6:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा इथे कार्यकर्त्यांच्या समवेत दाखल झालेले होते।